अजून एक कॉमन आढळणारी गोष्ट म्हणजे की प्रत्येक सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी येतो तो म्हणजे सर्दी, व्हायरल इन्फेक्शन प्रत्येक बदलला की होत असतं आणि त्याच्यामुळे होणारी सर्दी आणि मग होणारी डोकेदुखी. तर ह्यासाठी म्हणून काय सोप्पा आपल्याला उपाय करता येईल? तर तुळशीची पानं प्रत्येकाच्याकडे असतात किंवा आजूबाजूला सहज मिळतात. ही तुळशीची पानं 2-2 जरी तुम्ही दिवसभर खाल्ली, तरी सुद्धा जो काही व्हायरल इन्फेक्शनमुळे त्रास होतो, डोकं दुखतं, सर्दी होते, त्वरित आराम पडतो. काही-काही उपाय असे छोटे-छोटे असतात ना, की लगेच डॉक्टरकडे धावायची किंवा हे व्हायरल इन्फेक्शन जे असतात ते सेल्फ लिमिटिंग असतात. त्याच्यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणं हे त्याला उत्तर असतं. लगेच जाऊन तापाची गोळी घेणं हे त्याला उत्तर नसतं. तर हां, 104 ताप झाला तर तुम्ही डॉक्टरकडे जा, ते ॲडमिट व्हा. परंतु किरकोळ ताप असताना लगेच उठसूट गोळ्या घेणं हे पण योग्य नाही. तर अशा वेळेस हे छोटे-छोटे घरगुती उपाय केले पाहिजे. त्याच्यासाठी मी अजून एक काढा पण सांगते. तापासाठी पण तो उपयोगी पडतो, सर्दी, डोकेदुखी याच्यासाठी पण उपयोगी पडतो. तर तो कसा करायचा? तर 5 ते 6 तुळशीची पानं घ्यायची. एक अर्धा कप पाणी घ्यायचं फक्त. त्याच्यामध्ये आल्याचा छोटासा तुकडा, अर्धा इंचाचा तुकडा हा किसून घालायचा. त्याच्यामध्ये धने आणि जिरे पाव-पाव चमचा फक्त ते घालायचं. हे अर्धा कपासाठी एका माणसासाठी सांगितलेलं प्रमाण आहे. त्याला थोडंसं उकळून घ्यायचं आणि हा जो उकाळा आहे, हा छानपैकी गाळून ते पाणी प्यायचं आणि हे तुम्ही दिवसभर थोडं-थोडं करत प्या. 2-4 दिवस करा. ऑटोमॅटिक व्हायरल इन्फेक्शन जे आहे ते कंट्रोलमध्ये येतं आणि सर्दी पण पुढे वाढत नाही. त्याच्यामुळे अँटिबायोटिकपर्यंत प्रकरण जात नाही. लहान मुलांमध्ये पण हे वापरू शकतात का? तर नक्की वापरू शकतात. 4-5 वर्षाच्या पुढच्या मुलांना तुम्ही हा उपाय करू शकतात. त्याच्या आतल्या मुलांना कन्सल्ट करूनच कुठलेही उपाय केले पाहिजे.